नमस्कार, मी मेघना घाग. सुपर प्राईम टाइम मध्ये आपलं स्वागत. राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर आता प्रत्येक जिल्ह्यात राजकीय रंग तापलाय. कोल्हापूर, सोलापूर आणि सातारा जिल्ह्यांमध्ये स्थानिक शक्ती गटबाजी आणि युतीची समीकरणं स्पष्ट होत आहेत, तर काही ठिकाणी महायुतीमध्ये संघर्ष दिसतोय, तर काही ठिकाणी विरोधकही एकत्र आलेत. पाहुयात राज्यातील या स्थानिक निवडणुकांचं संपूर्ण चित्र. स्थानिक निवडणुकांचा मोठा पिक्चर. कोल्हापूर, सोलापूर आणि साताऱ्यात वातावरण तापलं. काही ठिकाणी महायुतीतच अंतर्गत संघर्ष. कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 13 नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. चंदगड नगरपंचायतीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानं भाजपला एकटं पाडण्याचा प्रयत्न झालाय. तर हातकणंगले, शिरोळ, कुरुंदवाड आणि आजरा येथे भाजपनं स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलाय. दरम्यान जयसिंगपूरमध्ये भाजप, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि गणपतराव पाटील हे गट एकत्र आहे. याशिवाय वडगाव, मलकापूर आणि गडहिंग्लज या ठिकाणी भाजप जनसुराज्य युतीमध्ये लढताना दिसणार आहे. तसंच मुरगुडमध्ये भाजप, शिंदेची शिवसेना आणि मंडलिक गट एकत्र लढाईत उतरणार आहे. स्वतंत्र लढण्याचा भारतीय जनता पार्टीनं स्वतःहून काही विचार केलेला नाही. या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये नगरपंचायत आणि नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीनं 13 पैकी जवळजवळ 10 ठिकाणी आघाडी आणि महायुती म्हणूनच लढण्याचा विचार केलेला आहे. काँग्रेस आणि ती सगळीच एकत्र आलीत आणि मग भारतीय जनता पार्टीला कुठंतरी लांब ठेवायचा त्यांनी प्रयत्न केला आणि मग नाविलाजानं आपल्याला तिथं स्वतंत्र लढावं लागतंय. इंडिव्हिज्युअल राष्ट्रवादी अशी केली जात आहे. चंदगडमध्ये सुद्धा जे होणार आहे त्यामध्ये काँग्रेस आणि आमचा उभाटा या पक्षाचा त्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असणार आहे, त्यांच्यामध्ये असणार आहे. फक्त 2 राष्ट्रवादी एकत्र यायचा आम्ही कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव मान्य केलेला नाही. मुख्यमंत्र्यांचा त्यांना आमच्या आघाडी बरोबर यायचं असेल तर ते येऊ शकतात. चंदगडमध्ये मला वाटते दोन्ही राष्ट्रवादी एकत्र महाराष्ट्रात पहिल्यांदा तिथं आलेले आहेत. त्यामुळं निश्चितच स्वाभाविकपणानं आमचे भारतीय जनता पार्टीचे आमचे तिथले असणारे आमदार शिवाजीराव पाटील हे थोडेसे नाराज झालेले आहेत. परंतु आम्ही तिथं आता चांगल्या पद्धतीची बांधणी करून चंदगडमध्ये आमचाच नगराध्यक्ष होईल आणि आमचं संपूर्ण पॅनल निवडून येईल याचा मला विश्वास आहे. आमदार शिवाजीराव पाटील साहेबांचा मला फोन आला तेव्हा माझी आणि नंदाताईची बोलणी होऊन आमची चर्चा झालेली होती आणि आता तुमच्यामुळं ते करायला तयार नाहीत. तुम्ही काय मला कधी बोलला नव्हता, परंतु आता जे दोघांची आघाडी झालेली आहे मी त्यावेळी उपस्थित होतो आणि अशा पद्धतीच्या माझ्या भावना त्याला मी कळवतो. तिकडे पंढरपूर नगरपालिकेत भाजपनं एकला चलोरेची भूमिका घेतली आहे. शिंदेच्या शिवसेनेचं स्थानिक अस्तित्व मर्यादित असल्याचं चित्र आहे, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं भाजपकडे 12 जागांची मागणी केली आहे. मात्र महायुतीमध्ये सर्व काही सुरळीत नसल्याचे स्पष्ट संकेत आहे. राज्याच्या प्रमुख तीर्थक्षेत्राचा गौरव असलेल्या पंढरपुरात भाजपला संपूर्ण सत्ता मिळवण्याचा प्रयत्न आहे. जयकुमार गोरे यांनी सांगोला, मंगळवेढा, अकलूज, करमाळा आणि कुर्डुवाडी नगरपालिकांमध्येही कमळ चिन्हावरच लढण्याचा निर्णय घेतला आहे. आता परिस्थिती आहे की कमळ चिन्हावरच पंढरपूरची निवडणूक लढवली जाईल. नगराध्यक्ष पदाचा उमेदवार नगराध्यक्ष पदाचा उमेदवार भारतीय जनता पक्षाचाच राहील आणि भारतीय जनता पक्षाचं चिन्ह राहील. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर पंढरपूर नगरपालिका लढवण्यासाठी आता पालकमंत्र्यांना भेटलो. ज्या काही जागा महायुतीत देतील पालकमंत्र्यांनी आणि आमदार समाधान दादा असतील, प्रशांत मालक असतील यांनी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद आम्हाला दिलेला आहे. पण ज्या ठिकाणी मेरिट बघून, उमेदवारांचं मेरिट बघून त्या ठिकाणी आम्हाला राष्ट्रवादीच्या चिन्हावर जागा देतो म्हणाले. सोलापुरातील मोहोळ नगर परिषद निवडणुकीमध्ये बहुरंगी लढत रंगणार आहे. भाजपनं स्वबळाचा नारा दिला असताना अजित पवारांची राष्ट्रवादी, शिंदेची शिवसेना आणि आमदार राजू खरे यांच्या नेतृत्वाखाली बचाव संघर्ष समिती तयार झाली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम हे मात्र महाविकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी देणार आहे. एकीकडे भाजपचे माजी आमदार राजन पाटील नव्या प्रवेशासह लढतीत आहे, तर त्यांच्या विरोधात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील आघाडीवर आहे. महाविकास आघाडीमधील काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी अशी वेगळी बाजूही तयार झाली आहे. अनगरमध्ये आणि या मोहोळ तालुक्यामध्ये एक मूलभूत असा फरक आहे. या मोहोळ तालुक्याच्या अंतर्गत अनगर हा वेगळा केंद्रशासित प्रदेश आहे आणि त्या ठिकाणचा बादशाह आहे ते राजन पाटील आणि त्यांचे 2 मुलं जे आहेत हे त्यांची त्या ठिकाणी बादशाही चालते.
आणि प्रचंड दहशत आहे. आम्ही आघाडीच्या माध्यमातून मोहोळ नगरपालिकेची निवडणूक लढण्याचा आमचा विचार आहे. या विचार असताना या मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्रजी पवार गटाचे ते आमदार आहेत. त्यामुळे आमदारांना आम्ही काय आमंत्रण देणार, त्यांनी पुढाकाराने यायला हवं. या मोहोळ शहरामध्ये सातत्यानं या मोहोळ शहराचा विकास झाला नाही पाहिजे अशा प्रकारची भूमिका माजी आमदार राजन पाटील सातत्यानं गेल्या 30 वर्षामध्ये त्यांच्या हातामध्ये सत्ता असताना इथला मोहोळ शहरातला मुख्य रस्ता एकदा देखील त्यांनी केला नाही. इथला शेळ्या मेंढ्याचा बाजार अनगरला नेला गेला. मोहोळ शहराला बकास करण्याची भूमिका अनगरकराची आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं आम्ही या ठिकाणी भूमिका घेतलेली आहे. सातारा जिल्ह्यात 9 नगरपालिका आणि एका नगरपंचायतीसाठी निवडणूक होते आहे. 8 आमदार, 2 खासदार आणि 5 मंत्री असल्यानं ही निवडणूक राज्याच्या पातळीवर देखील लक्षवेधी ठरणार आहे. सातारा नगरपालिकेत भाजपच्या तिकिटासाठी तब्बल 500 इच्छुक समोर आले आहेत. महाबळेश्वर आणि पाचगणीमध्ये मंत्री मकरंद पाटील यांचं प्रभाव क्षेत्र पणाला लागलंय, तर काही ठिकाणी महायुतीमध्येच संघर्ष दिसतोय. मानखटव आणि दहिवडीमध्ये जयकुमार गोरेंचं नेतृत्व, तर फलटणमध्ये निंबाळकर विरुद्ध निंबाळकर अशी काटेकोर लढत रंगणार आहे. भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सातारा नगरपालिकेसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आला आणि आपण बघताय की आज भाजपकडनं या निवडणुकीत उमेदवारी मिळावी म्हणून फार म्हणजे कार्यकर्त्यांमध्ये आणि इच्छुक सगळ्यांच्यामध्ये उत्साह आहे. नगराध्यक्षाचा 5 वर्षाचा कालावधी मिळाल्यामुळं हा अनुभव तर मोठा आहे आणि आता माझं ही 9वी टर्म आहे. त्यामुळं अनुभवी नगरसेवक, अनुभवी नगराध्यक्ष असं सातारकरांना मिळावा अशी सातारकरांच्याकडनं मला एक शुभेच्छा मिळतील. कराड नगर परिषदेमध्ये भाजपनं तारतम्य दाखवत आपली भूमिका जाहीर केली आहे. भाजप जिल्हाध्यक्ष आणि आमदार अतुल भोसलेंच्या नेतृत्वाखाली पक्ष थेट चिन्हावर निवडणूक लढणार आहे. मित्र पक्षांसोबत चर्चा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलंय, तर काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी अजून संभ्रमात आहे. शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं स्थानिक नेतृत्व मात्र एकत्र येण्याच्या चर्चेत आहे. कराड नगराध्यक्षपदी शिंदेंच्या शिवसेनेकडून राजेंद्र सिंह यादव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मलकापूरमध्ये भाजपनंही स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे, तर इतर पक्षांची अजून भूमिका स्पष्ट नाहीये. ज्यांना कुठंच सत्तेमध्ये स्थान मिळू शकत नाही अशी लोक, फक्त ज्यांना असं वाटतंय की भारतीय जनता पार्टी भक्कम होते, असं असूयेपोटी कोण एकत्र होऊ शकतं का, ह्याचा तो प्रयत्न आहे. मला आपण सांगा की तुमचं चिन्ह काय आहे, तुमचा विचार काय आहे, हे तुम्ही निश्चित केलं पाहिजे. आणि मग पक्षाच्या चिन्हावर निवडणूक झाली तर त्याला मैत्रीपूर्ण लढत म्हणायची. पक्षाच्या चिन्हावर निवडणूक होणार आहे का? जिथं नगरपालिका, नगरपरिषद आहे, नगरपंचायत आहे, तिथं सगळीकडे पॅनल उभं राहील अशा प्रकारची परिस्थिती आहे. काही ठिकाणी आम्ही भाजप सोडून सगळीकडे आघाडी करण्याची भूमिका घेतलेली आहे. त्याच्याबद्दल स्थानिक पातळीवर त्या चर्चा झालेल्या आहेत आणि मला वाटतं की त्याच्या चर्चा पूर्ण होऊन एकमताने आम्ही पॅनल सगळीकडे उभे करू. पंढरपूर भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढणार आहे. अजित पवार गटाची 12 जागांची मागणी आहे. अकलूज भाजप राम सातपुते यांच्या नेतृत्वात, तर मोहिते पाटील गट आघाडीसह. सांगोलामध्ये भाजप, शिंदेंची शिवसेना, शेकाप, काँग्रेस आणि स्थानिक पाटील गटाची पंचरंगी लढत आहे. कुर्डुवाडी शरद पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना एकत्र, ठाकरेंची शिवसेना मात्र स्वतंत्र. करमाळा भाजपच्या नेत्या रश्मी बागल यांच्या नेतृत्वात, तर महाविकास आघाडीमधून नारायण आबा पाटील रणांगणात आहे. मंगळवेढामध्ये समाधान आवताडे यांच्या नेतृत्वाखाली भाजप, तर विरोधामध्ये महाविकास आघाडी आणि समविचारी आघाडी आहे. राज्यातील या स्थानिक निवडणुका आता महायुतीच्या अंतर्गत समन्वयाची आणि विरोधकांच्या एकत्र येण्याची खरी परीक्षा ठरणार आहे. कोल्हापूरपासून साताऱ्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी समीकरणं वेगळी आहेत, मात्र संघर्ष सर्वत्र रंगणार हे मात्र निश्चित आहे. सतेज औंधकर सह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी.